विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडवर आल्यानंतर लक्षात ठेवा, गोळाफेकच्या बेसिक एक्सरसाइजमध्ये तुम्हाला ए वर्कआउट हा जो डबल बार वर्कआउट आणि आपल्याला पुलअप्स वर्कआउट हा थोडासा ॲड करणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे केल्यानंतर, थोडंसं स्प्रिंटिंग वर्क केल्यानंतर 30, 40, 70, 100 अशा 3-4 स्प्रिंट मारल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवा डबल बारच्या काही बेसिक एक्सरसाइज सांगतो त्या करणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हे पहा, डबल बार तुम्हाला या प्रकारे मारायचा आहे. 1 3 त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रकारे डबल बार मारल्यानंतर हे पहा, पूर्ण बॉडी तुम्हाला मनगटावर होल्ड करायची आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा तुमचं मनगट आणि शोल्डर पॉवर डेव्हलप होते, त्यासोबत चेस्ट पॉवर डेव्हलप होते. हे पहा, असे कमीत कमी तुम्हाला 3 सेट, एक 20, 15, 10 असे 3 व्हरायटीमध्ये तुम्हाला हे मारायचे आहेत. हे पहा, त्यासोबत लक्षात ठेवा, जर तुम्हाला असा मुवमेंट करता आला तर अजून छान आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या मनगटामध्ये, शोल्डरमध्ये खूप पॉवर डेव्हलप होते. त्यासोबत तुम्हाला आता मी पुशअप वर्कआउट कसा करायचा ते सांगतो, पुलअप्स वर्कआउट नक्की कसा करायचा हे सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुलअप्समध्ये लक्षात ठेवा असे वेगळ्या प्रकारचे थोडे पुलअप्स मारायचे असतात. 1 2, बॉडी आपली पूर्ण पॉवर वर खेचली पाहिजे आणि त्यासोबत लास्टला हा एक पुलअप्स मारला तरी काही हरकत नाही. यामध्ये जर तुम्हाला कमीत कमी 20, 10, 15 असे 3 सेट करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या हाताची पॉवर स्ट्रेंथ डेव्हलप होईल आणि गोळा फेकला तुम्हाला याची खूप छान मदत होईल. जय हिंद, बेस्ट ऑफ लक.